न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कासा पोलिसांची मोठी कारवाई। 28.4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखू जप्त। एडिशनल एसपी नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कासा पोलिसांनी मोठी कारवाई करत 28,04,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर मोठा आळा बसला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंड परिसरात पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता MH48P4968 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला। महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे राज्यात प्रतिबंधित केलेल्या या पदार्थांची गुजरातमधून विरार, मुंबई परिसरात विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी विविध प्रकारचा गुटखा, केशरयुक्त पान मसाला, तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कार असा एकूण 28,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी अज्ञात चालक तसेच कल्पेश भोईर, राहणार मांडवी, विरार, तालुका व जिल्हा पालघर यांच्याविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विभूते करीत आहेत। प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कासा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेलच्या जोडीला शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।